आज ज्या घोषणा झालेल्या आहेत त्या खरोखर किती अभ्यासपूर्णक होत्या हा विषय आपण जरा अभ्यास करत होता. कारण मुळात पागडीचा विषय हा मंत्री महोदयांना कळलाच नाही, तसे इतर विषय कळत नाहीत. त्यांनी जी घोषणा केली की 19,000 बिल्डिंग आहेत, खरं तर 14,500 बिल्डिंग आहेत. दुसरं म्हणजे त्यांनी जे घोषणेप्रमाणे आणि जे काही आपण हाऊसमध्ये पाहिलं असेल त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे ते सरकार जी आत्ता साईज ज्या टेनंटची आहे तेवढीच साईज आम्ही त्यांना देऊ, म्हणजे 10 बाय 10ची खोली असेल तर तेवढंच त्यांना मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला लँडलॉर्डला अधिकचा FSI अधिकचा TDR म्हणजे बिल्डर धार्जिनी त्यांनी घोषणाही केलेली आहे. माझं मत स्पष्ट जे आता मी हाऊसमध्ये मांडलं, पागडीबद्दल मी विषय मांडलेला आहे. 2 गोष्टी ह्या अपेक्षित आहेत सरकारकडून. विषय खूप सोपा आहे. कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे, BMC आहे की म्हाडा आहे, हा विषय एवढा चढलेला आहे आणि कोर्टात ह्याच्यावरनंच वाद चालू आहे. मला वाटतं राज्य सरकारने पहिली तर गोष्ट कॉम्पिटंट अथॉरिटी कोण आहे हे सांगावं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एक ट्रिगर पॉईंट नेमावं की 1960च्या आधीच्या ज्या काही इमारती असतील त्याच्यात पहिले 6 महिने जागा मालकाला, जर त्याला विकास करता नाही आला तर पुढचे 6 महिने टेनेंट्सना, त्या टेनेंटनी त्यांचा विकासक शोधावा. आत्ता हे सगळं आम्ही जो कायदा त्यावेळी 79A 79B वगैरे आणलेला त्याप्रमाणे जे टेनेंट्स आहेत आणि जे जागा मालक आहेत ते समन्वयाने ठरवत होते की तुम्हाला 500 स्क्वेअर फूट, 560 पाहिजे, 600 पाहिजे, जे काही इमारत कशी असेल काय असेल. पण हे जे सरकार आहे ते एवढ्यासाठीच काम करतंय की तिकडचे जे जागा मालकांकडून बिल्डरांनी TDR वगैरे ते म्हणजे घेण्यासाठी जे जागा घेतली आहे त्यांना मदत व्हावी. दुसरी गोष्ट आणि दुसरी मागणी मी जी केली आहे ती म्हणजे SRA मध्ये रेरासारखा कायदा लागू व्हावा. 305 वरनं SRA मध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंत ही घरं SRA धारकांना मिळावी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड+1 जिथे जिथे SRA झालेला आहे तिथे त्या लोकांना सगळ्यांना देखील रेग्युलरायझेशन मिळालं पाहिजे. महापालिकांच्या निवडणुकांवर अशा प्रकारचे घाईघाई निर्णय घेते असं वाटतं तुम्हाला सर? घाईघाई तर प्रत्येक दिवशी घेत असतात निर्णय, नंतर वाचतात. आज एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेवर सगळ्यांनी उत्तर दिलंय की शिक्षेकर होते वो पत्थर नहीं फेका. मला वाटतं जे स्वतः पलटात अमावस्या पौर्णिमेला त्यांनी बोलायला नाही पाहिजे. आणि त्यांचा पूर्ण राजकीय प्रवास आणि जे काही तिकीट त्यांना मिळालेलं आहे, ज्यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिसलं, हे दिसलं, थोडी तरी लाज बाळगून टीका केली पाहिजे. माणसाने किती उडी मारावी ह्याच्यावर मी बोलणार नाही, पण आता तुम्ही बघा हेच विषारी साप ॲनाकोंडाला चावायला निघाले. आज दिवाळी अधिवेशनाचा 4था दिवस असून उद्धव ठाकरे आज बोलत आलेले आहेत. अरायवल झालं का, डिपार्चर झालं का, असं सुद्धा शब्दप्रयोग त्यांनी केले नाही. पण त्याच्यातनं त्यांची वृत्ती आणि किती किती छोटं मन आहे हे कळतं. किती निर्लज्ज एखादी व्यक्ती असू शकते हे कळतं. तरी संतुलन गेलंय असंही शब्द हेच मी बोलतो ना, त्यांनी आरशात पाहावं. पण ऐकायला बघायला तर पाहिजे ना कॅमेरा लक्ष. आधी घेतला होता त्यावरनं पण तुम्हाला बरंच चॅलेंज केलं गेलं होतं की काही नावं सांगावी जर असतील. नावं सांगितली तर मग मुख्यमंत्री कसं खेचणार त्यांना. आणि तिथे एकीकडे जी आहे ती झाडं कापण्यावरून राजकारण होताना बघायला मिळतं. झाडं ही कापली जाणारच असं देखील स्पष्टीकरण भाजपकडून होत आहे. दुसरीकडे वनमंत्रीच म्हणतात की शहरात नुसते घुसतात केले. तेच ना, म्हणजे एका बाजूला तुम्ही तपोवन कापताय, अजनी कापताय, संजय गांधी नॅशनल पार्क मधले यांचे जे येऊरचे बंगले आहेत ते रेग्युलराइज करायला तिकडे झाडं कापताय. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा बिबटे घुसतात शहरी भागांमध्ये तिथे तुम्ही सांगता की त्यांना गोळ्या मारा. कुठेतरी समन्वय असणं गरजेचं आहे, कुठेतरी एक मध्य मार्ग असणं गरजेचं आहे. आणि बिबटे नेमके का शहरात येत आहेत, कारण भाजपचं सरकार हे वन कापत आहे. हे शेळ्या पाठवून तुम्ही काय त्यांना डोमेस्टिक करणार आहात, पाळीव करणार आहात. जयंत पाटलांनी असं म्हटलंय की ज्या सरकारला विधान भवन परिसरातील भटके कुत्रे पकडता येत नाहीत ते बिबटे काय पकडणार आहे. नाही बघा, मी कुठचेही प्राणी, मग भटके कुत्रे असतील किंवा मी जास्ती त्यांचा रोग धरणार नाही. ते बिचारे तेवढेच या जमिनीचे मालक आहेत जेवढे आपण आहोत. पण निश्चितपणे कुठेही शहरांमध्ये याचा त्रास होऊ नये, गावात याचा त्रास होऊ नये. आणि याचं कारण एकच आहे की भाजप जे वन कापत आहे, जे जंगल मोडत आहे, तोडत आहे, त्याचं हे उत्तर आहे. पत्रकार परिषदेमध्ये एक मिनिट. अच्छा, काय एक मिनिट, हिंदी मराठी होते मग हिंदीवर. लाडक्या बहिणीचा उल्लेख केला होता. 2100 रुपये आहेत ते सरकारने कधी देणार वचननाम्यामध्ये सुद्धा होतं. मात्र ही योजना सुरू राहील एकनाथ शिंदे यांनी सुद्धा म्हटलं. मात्र आता या सगळ्यावरती सत्ताधारी आमदारच म्हणत आहे की याच्यामुळे आमचा निधी वळवला जाते, आम्हाला निधी मिळत नाही. काय झालंय की सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी जे मंत्री आहेत त्यांच्यात एवढं आता अंतर झालेलं आहे की काय नक्की राज्याला पाहिजे आणि काय नक्की मंत्रिमंडळ विचार करते. तर मंत्रिमंडळ फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचा विचार करते, जनतेचा विचार करतच नाही. विधिमंडळामध्ये चर्चा सुरू असताना संबंधित खात्याचे मंत्री हजर नसतात, त्यामुळे आता सत्ताधारी पक्षाचे आमदारही वैतागलेले दिसते. आहेतच ना ते. आता पण बघा, आपण आता जी चर्चा सुरू आहे सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव सुरू झालाय, किती मंत्री बसलेत.
मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली. त्यामध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं आहे. या संदर्भात विरोधक काही विधानसभेमध्ये प्रश्न विचारणार आहेत का या संदर्भात? नक्की, पण ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे आणि हाच प्रश्न आम्ही उद्या विचारू, बघू. सर, मुख्यमंत्री का शहर है नागपुर, वहाँ पे गौ तस्करी बड़े पैमाने में पकड़ी जाती है, तो यहाँ पे क्या प्रशासन का फेलियर मानते हैं? देखिए, मैं ये नहीं मानता कि ये किसी एक व्यक्ति का शहर है, ये हर एक का शहर है, ये महाराष्ट्र की ऊपर राजधानी है। लेकिन अगर हो बात गौ तस्करी की, रिजिजू साहब जो खुद गौमांस खाते हैं वो भी आज केंद्र के मंत्रिमंडल में दोबारा मंत्री बने। तो भाजपा की नीति क्या है? गोवा में कहते हैं कि हम गौमांस की कमी नहीं होने देंगे, तो राजनीति के लिए हिंदुत्व का इस्तेमाल करते हो और अन्य समय से चलाते हो काम, व्यवसाय पे देखते हो। इस गोमांस से फैट से घी बनाया जा रहा था और वो भी पकड़ा गया सर। देखिए, आज दूसरा एक स्कैम आया है वो तिरुपति मंदिर के शॉल्स का, यानी वहाँ जो हम जैसे भाविक जाते हैं, पहले घी का आया फिर ये आया। कहीं ना कहीं केंद्र सरकार स्पष्टीकरण दे कि हमारे भावना के साथ क्यों खेला जा रहा है। सर, पाच पवारच्या प्रकरणामध्ये विरोधक कुठेतरी शांत आहेत, विरोधक आक्रमक होताना दिसत नाही. अरे अजून 2-3 दिवस आहेत ना पण. आणि आम्ही असो किंवा तुम्ही असो, आम्ही जेव्हा प्रश्न विचारत आहे सरकार उत्तर देत आहे का? सरकार आपल्या मस्तीत मजा चालली आहे त्यांची. म्हणजे याचा अर्थ हाच आहे की किती जनतेने आंदोलनं केली, किती लोक उतरली, कितीही टक्के लोकांनी प्रश्न विचारले, तरी निवडणूक आयोग ज्याच्या मागे ठामपणे एवढं उभा आहे आणि निवडणूक आयोगाचं सरकार आहे, तर त्यांना काही फरक पडत नाही. पण जनता उत्तर हे रस्त्यावर येऊन देईल. येणाऱ्या निवडणुकीसाठी माहिती झाली आपली असं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं. चांगलं आहे, सर्वच निवडणुकीसाठी. चांगलं आहे. आता अजून वाद सुरू व्हायचे आहेत. तर एकीकडे पुराणा मागण्यांचा मुद्दा असताना म्हणजे पाहायला गेलं तर ती सुद्धा चर्चा करत असं माझी गोष्ट असते. हिंदू उमेदवार सातत्यानं सरकारला गरजायला देत आहे. इथे नागपुरात आले ओरडा खायला, पण देवासारखी आणि देण्यासारखी वृत्ती तेव्हा असं सुद्धा सरकारला सांगत आहे. आता आपण सगळे त्यांची भाषणं ऐका गेल्या 1 वर्षातली, काय काय काढलं त्यांनी बघा. चला, धन्यवाद. अतिवृष्टीची विशेष चर्चा आज आयोजित केली होती, मात्र त्यावेळेस केवळ एकच मंत्री उपस्थित होते. आपण पाहताय, लक्षवेधी असो किंवा आता चर्चा असो, सत्ताधारी पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा प्रश्न असो, एक मंत्री बाकी सगळे बाक मोकळेत.